माननीय वीज नियामक आयोगाने नुकतेच वीज दराबाबत सविस्तर आदेश पारित केले. यावरून असे दिसते की उच्च दाब गटातील औद्योगिक ग्राहकांचे सरासरी वीज दर थोड्याफार प्रमाणात -15% तसेच कमी दाब गटातील ग्राहकांसाठी जवळजवळ -11% तसेच वाणिज्य गटातील ग्राहकांचे वीज दर थोडेसे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु हे पुढील महिन्यात प्रत्यक्ष बिल हातात आल्यावरच मागील ह्याच कालावधीचे बिल तपासल्यावर लक्षात येईल. तोपर्यंत ह्याविषयी एवढेच सांगता येईल. या वर्षीच्या आदेशात देखील बिलिंग चार्जेस वसुलीबाबत स्पष्टता नाही. वीज कायदा 2003च्या धोरणाअंतर्गत केवळ ओपन ॲक्सेस ग्राहकांकडूनच बिलिंग शुल्क वसूल करणे कायदेशीर आहे. याबाबत वीज अपील न्यायाधिकरणाने वीज नियामक आयोगास निर्देश देताना वीज कायदा 2003च्या तरतुदीनुसार वसूल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीसुद्धा महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने आपल्या आदेशात यापूर्वी कुठेही किरकोळ ग्राहकांकडून वहन शुल्क वसूल करण्याबाबत स्पष्टता केली नसताना वितरण कंपनी किरकोळ ग्राहकांकडून वहन शुल्क वसूल करत आहे. खरं तर ह्याबाबत आयोगानेच योग्य निर्णय घ्यायला हवा, परंतु तसं न झाल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. आयोग जर ह्यावर गप्प राहिले तर सर्वसामान्य ग्राहकांनी ते ओपन ॲक्सेस वापरत नसताना त्यांच्यावर लादलेल्या भूदंडाबाबत जायचं कुठं? बिलिंग शुल्क म्हणजे काय? बिलिंग शुल्क म्हणजे वितरण कंपन्यांच्या आखातीतील ग्राहकांनी इतर वीज पुरवठादार कंपनीकडून वीज पुरवठा घेतल्यास वीज वितरण करण्यासाठी महावितरणचे नेटवर्क वापरल्यास आकारले जाणारे शुल्क म्हणजे वहन शुल्क फक्त ओपन ॲक्सेसचा वापर करणाऱ्या ग्राहकांनाच लागू होते, कारण ते थेट तृतीय पक्ष पुरवठादारांकडून वीज खरेदी करतात. सामान्य किरकोळ ग्राहकांवर हे शुल्क लागू होत नाही, कारण ते स्थानिक वितरण कंपनीकडूनच वीज घेत असतात. बिलिंग शुल्क बेकायदेशीर का आहे? वीज कायदा 2003च्या कलम 42(2) नुसार केवळ ओपन ॲक्सेस ग्राहकांकडूनच बिलिंग शुल्क घेतले जाऊ शकते. किरकोळ ग्राहक हा ओपन ॲक्सेस अंतर्गत येत नाही, त्यामुळे त्यांच्याकडून हे शुल्क घेणे कायद्याच्या विरोधात आहे. वीज दरात आधीच नेटवर्क खर्च समाविष्ट असतो. महाराष्ट्रात राज्य विद्युत नियामक आयोगाच्या आदेशात खरं तर ट्रान्समिशन आणि वितरण खर्च आधीच समाविष्ट असतो, परंतु ओपन ॲक्सेस नसलेल्या ग्राहकांसाठी जर वेगळे बिलिंग शुल्क आकारले गेले तर ती दुहेरी आकारणी होईल, जी बेकायदेशीर आहे. याबाबत सर्व ग्राहकांमध्ये जागरूकता होणे आवश्यक आहे, अन्यथा अशा प्रकारे कायदेशीर संस्था असे बेकायदेशीर बिलिंगच्या वसुलीला पाठबळ देत राहणार. ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने हा विषय औद्योगिक ग्राहकांच्या दृष्टिकोनातून तसेच सर्वसामान्य ग्राहकांच्या हितासाठी प्रामुख्याने घेतला आहे. वीज वहन आकाराखाली जमा केलेला पैसा कंपनी आपल्या जमा खर्च यादीत दाखवत नाही, असे त्यांच्या ताळेबंदावरून दिसते. तसेच महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त कुठल्याही राज्यात वहन आकार घरगुती ग्राहकांकडून वसूल केला जात नाही, हे नमूद करावेसे वाटते. यासाठी मंदार भट्ट व भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन आहार ही संस्था ह्याबाबत कायदेशीर लढाई लढत आहे असे समजते. जो बिलिंग चार्जेस बद्दल आहे, जे गैरकायदेशीर चार्ज होत आहे आपल्या कन्झ्युमरकडनं, सामान्य ॲज वेल एज इंडस्ट्रीज, कमर्शियल कोणीही असो, अख्ख्या महाराष्ट्रात सर्वांच्या लाईटीच्या बिलमध्ये बिलिंग चार्जेस म्हणून हा कर आकारला जातो आहे, जे गैरकायदेशीर आहे. आणि भारतात फक्त आणि फक्त महाराष्ट्र या स्टेटमध्ये हा बिलिंग चार्ज म्हणून चार्ज लावला जात आहे. ते बिलिंग चार्ज म्हणजे असं असतं, ओपन ॲक्सेस कस्टमर्सकडनंच फक्त घेतलं जातं. म्हणजे आपण जर आता ठाण्यात आहोत तर ठाण्यामध्ये महावितरणतर्फे सगळं नेटवर्क दिलं गेलेलं आहे. ज्या ट्रान्सफॉर्मर्स लावले, केबल्स टाकल्यात, आपल्या सोसायटीपर्यंत, घरापर्यंत, कंपन्यांपर्यंत जे इन्फ्रास्ट्रक्चर केलं आहे ते त्यांनी दिलेलं आहे. यदा कदाचित आपण जर दुसऱ्या कोणाकडनं तरी घ्यायचं ठरवलं, आपण जर टाटाकडनं किंवा अदानीकडनं पॉवर घ्यायची ठरवली आणि ती जर त्यांचं नेटवर्क वापरलं तरच बिलिंग चार्ज लावता येते. तरी पण सरसकट सगळ्यांना जे महावितरणच सप्लाय करतं आहे ते पण बिलिंग चार्ज लावत आहे. साधारण आपलं घरगुती जे कस्टमर आहेत त्यांच्याकडनं ₹1.17 पर युनिट घेतलं जातं. योग्य आहे एवढंच आमचं म्हणणं आहे की त्यांना तशी परमिशन मिळालेली नाही. नागरिकांना काय आव्हान असेल अशा प्रकारे बिलिंग चार्जेस वसूल केले जातात? नागरिकांना मी एवढंच हे करतो की आपल्याकडनं हे चुकीच्या पद्धतीने घेतलं जात आहे, तर ते चुकीच्या पद्धतीने न घेता आम्हाला त्या महावितरण संस्थेने अगदी स्पष्टपणे सांगावे की आपलं एवढ्या प्रकारचं युनिटचे चार्ज आहेत आणि तेवढे त्यांनी घ्यावे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी घेऊ नये, कारण त्यांना तशी परमिशन नाही दिली गेली.
सर हे बिलिंग चार्ज थांबवण्यासाठी काय केलं जाऊ शकतं? त्याच्यासाठी आम्ही 2021 साली कोर्टात गेलेलो आहोत. आम्ही कोर्टामध्ये एक पिटिशन दाखल गेलेलं आहे. त्याचं कोर्टात माननीय न्यायालयाने तर्फे जर निकाल आला तर चांगलंच आहे, पण नाहीतर आम्हाला जर वरती अपीलला जायचं म्हटलं तर छोट्या ग्राहकांना वरती अपीलला जाऊ शकत नाही. हा त्याच्यातलं दुर्दैव म्हणजे आम गिऱ्हाईक जाऊ शकत नाही. आमचं आव्हान आहे या सगळ्या संस्थांना की त्यांनी काही चार्जेस लावू नये आणि ते आमच्याकडनं गैररित्या वसूल करू नये.